चिकनगर गावावरती राहिलेले आहे, या खेळाडूंवरती राहिलेले आहे. त्यामुळे मस्त मला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आपण मध्ये पूजन सुद्धा आपण केलं आणि गण्याला वंदन करून आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. चिकनगर प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व तुम्हाला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या पर्वामधली पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 2 षटकांचा पॉवर प्ले असेल, लक्षात घ्या. चला मॅच सुरू करायची. टाइम सुद्धा आम्ही मॅच करणार होतो, लक्षात घ्या. महेश लोखंडे सर आणि आपण पाहतोय बाळा माने सर तुम्ही पाहतायत. दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. नावं सांगण्यासाठी गोलंदाज नरेंद्र आहेत, भावेश स्ट्राईक एंडला आहेत. सामन्याला सुरुवात बरोबर 10 वाजून 39 मिनिटांनी. पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले आहे. तिथे सिंगल आपण पाहतोय. संपूर्ण भावेशने सिंगलने खातो उघडलंय. जयवंत भोईर साहेब आपल्यापासून रजा घेत असताना नक्कीच संध्याकाळी त्यांची पूर्ण उपस्थिती या स्पर्धेला लाभणार आहे. बक्षीस वितरण सोहळ्याच्या वेळी आपण पार पडू संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि विनोद केने साहेबांकडून मग आजच्या संपूर्ण दिवसभरात सलग 3 चौकार 500 रुपये, सलग 3 षटकार 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक घेतली तर विनोद केने साहेबांकडनं 500 म्हणजे कोणतीही हॅट्रिक, म्हणजे क्रिकेटमध्ये हॅट्रिक फक्त विकेटची असते. सलग 3 चौकार सलग 3 षटकार किंवा विकेट हॅट्रिक तुम्ही घेत आहेत तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज विनोद केने साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक टीमच्या खेळाडूला दिलं जाईल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चिकनगर प्रीमियर लीग मधला पहिला सिक्सर. वेळ वाया जाणार नाही आणि षटकार आलाय उदयच्या बॅटमधून. चिकनगर प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामधला पहिला षटकार कोणी ठोकला तर नक्कीच उदयचं नावाचा उल्लेख केला जाईल. बॅकफुटला गेले, कट करायचं होतं, चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाहीये. 5 षटकांची मॅच आहे. एका इनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटं असतील, लक्षात घ्या. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल. नरेंद्रकडे व्हेरिएशन चांगला आहे. नरेंद्र पाटील एक चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. चिकनगर 40+ संघाने भरपूर क्रिकेट ते सातत्याने खेळतात, सलामीला येतात. फुटला गेले, जागा बनवली कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. उदयच्या बॅटमधून येतोय चौकार. दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, SR11 आणि पलक्ष 11. शुभम आपला एक खेळाडू पाठवा, म्हणजे जो खेळाडू बॅटिंगला उतरणार असेल त्याला पाठवलं तरी चालेल, हरकत नाहीये. पुन्हा तो खेळाडू तुम्ही घेऊ शकता. फक्त स्कोरसाठी आम्हाला थोडंसं एकाने बसा फक्त. नरेंद्र राईट मोड द विकेट. कुठला गेला, टॅप केलं बघा. हे फटके तुम्हाला अंडरआर्म बॉक्समध्ये सहज पाहायला मिळतात. एक रनसी ते जरूर घेतलेली आहे उदयने. बारा धावा धापलकोती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूमध्ये 12 धावा धापलकोती लागल्यात पलक्ष 11 या टीमच्या. नरेंद्र ऑन साईडला खेळायचं होतं, चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक केलाय नरेंद्रने. षटकार चौकार लागल्यानंतर आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये 12 धावा खर्च केल्यात.
संपर्क साधायचा आहे. कोणताही थ्रो गोलंदाज या स्पर्धेत जर आढळला लक्षात घ्या तर ऑन फील्ड जे पंच आहेत ते डायरेक्ट नो बॉल देतील, याची नोंद घ्या. कोणत्याही प्रकारचे तिसरे पंच येणार नाहीयेत, लक्षात घ्या. सुरुवातीलाच हा नियम आम्ही पोहोचवलेला आहे. कोणत्याही प्रकारचे तिसरे पंच मैदानात येणार नाहीयेत. ऑन फील्ड पंचांना जर वाटलं जर गोलंदाजाच्या आक्षेपमध्ये काय आढळलं तर त्या गोलंदाजाला बाद केलं जाईल, लक्षात घ्या. हा चिकनगर प्रीमियर लीग मधला नियम आहे, लक्षात घ्या. ग्रामस्थ मंडळ चिकनगर आयोजकांच्या भूमिकेत आहेत आणि त्यांनी आम्ही ज्यावेळी सकाळी आलो त्यावेळीच आम्हाला सूचना केल्या. नक्कीच हरेश केने यांचा निर्णय नाही आहे, संपूर्ण कमिटीचा निर्णय, लक्षात घ्या. कोणताही गोलंदाज जर थ्रो गोलंदाज आढळला त्या गोलंदाजाला ऑनफील्ड पंच नो बॉल देऊ शकतात, लक्षात घ्या. आणि तो गोलंदाज करू शकत नाहीये. नियम सर्वांसाठी आहेत, एकाच टीमसाठी नाही, लक्षात घ्या. जे 6 संघ आहेत त्यांच्यासाठी हा नियम आहे, लक्षात घ्या. कोणताही थ्रो गोलंदाज या स्पर्धेमध्ये चालणार नाहीये. राम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना पलक्ष 11, दुसऱ्या बाजूला SR 11 तुम्हाला पाहायला मिळतोय. चला फास्ट खेळा थोडंसं प्लीज. बाळा सर आपली सूचना करा, फास्ट खेळायचे. जास्त वेळ आपल्याला नाही आहे, 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आताची पहिलीच मॅच आहे आणि 5 षटकांच्या मॅचेस आहेत. दुसरं षटक राम येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. उदय आपण पाहतोय आणि भावेश वैयक्तिक एका धावेवरती बॅटिंग करतोय. उदयचा विचार केला तर 11 वरती तो बॅटिंग करतोय. एक षटकार एक चौकार उदयच्या बॅटमधून आला. स्ट्राईक एंडला उदयच आहेत, त्यामुळे दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये बघायचं उदय कशा प्रकारे कामगिरी करतील. एकाच एंडने ही स्पर्धा खेळली जाईल, लक्षात घ्यायचे. पहिला चेंडू आपण पाहतोय उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. टायमिंग बघा किती चांगला आहे, उदयच्या बॅटमधून येतोय दुसरा सिक्सर. इथे फटका चांगला आहे, मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. एक सिंगल मिळाले उदयच्या खात्यामध्ये. आपण पाहतोय धावसंख्या 19. 10 फीटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. चिकनगर प्रीमियर लीग 2024 आणि ही स्पर्धा तुम्ही घर उदय वैयक्तिक 18 धावांवरती बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याने आतापर्यंत ठोकले, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला भावेश जो सिंगल वरती बॅटिंग करतोय, आता स्ट्राईक एंडला आहेत. आणि गोलंदाज राम गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू कार्पेटच्या सायने शॉट मिड विकेटला. फिल्डिंग चांगली झाली होती तिथे. एक रन्स इथे जरूर मिळाले. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मयंक 11 आणि चॅलेंज CC, लक्षात घ्या. चॅलेंज CC संघ बघा राहुल केने सुद्धा सज्ज झालेत पुढच्या मॅच साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. चॅलेंज CC आणि मयंक 11. राम गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. ऑन साइडला टर्न करायचं होतंय, लक्षात घ्या. फलंदाज पायचीत बाद नसणार आहे आणि कोणत्याही प्रकारचं मंकड विकेट नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला मेहनत करूनच विकेट घ्यायची आहे. रामने चांगला कमबॅक केलंय.
उदयला डॉट बॉल इथे फेकलाय. 7 धावा 2 बॉलमध्ये आल्या होत्या. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे मिळालेत. 2च मिळतील. एका बाजूला विनोद केले साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सचिन भोईर साहेबांचा संघ. म्हणजे चांगलं बॅटल. 2 चांगल्या पुरस्कर्त्यांमध्ये लढत आणि सुरुवातीपासूनच विनोद केले साहेबांनी आपला ATM खुला केलेला आहे. सलग 3 चौकार 500 रुपये, सलग 3 षटकार 500 आणि विकेट हॅट्रिक. म्हणजे सर्व टीमसाठी हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं. आम्ही बरेचसे मान्यवर पाहिले जे आपल्याच टीमवरती आपल्याच खेळाडूवरती पारितोषिक लावतात. मात्र विनोद केले साहेबांचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक खेळाडू ते पारितोषिक लावतात. इथे फटका सुंदर आहे. टायमिंग अप्रतिम आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय चिकनगर प्रीमियर लीग सिक्सर. खेळ संपलाय. धावा झाल्यात 28 आणि 28 मध्ये 26 धावा बघा उदयच्या आहेत. नुपूर स्पोर्ट्सच्या वतीने सुद्धा हॅट्रिक साठी प्रत्येक टीमच्या खेळाडू गोलंदाजांना सुवर्ण सुद्धा फक्त विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नुपूर स्पोर्ट्सच्या वतीने विक्रम भोईर यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे 1000 रुपये मिळतील एखाद्या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली. विनोद केने साहेबांकडून 500 ऑलरेडी त्यांनी डिक्लेअर केलेत आणि नुपूर स्पोर्ट्सच्या वतीने 500. म्हणजे चिकनगर प्रीमियर लीग तुम्ही खेळतायत. अजून तुम्हाला काय हवंय? विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये मिळतील. सलग 3 चौकार मारले तर 500, सलग 3 षटकार 500 रुपये तुम्हाला मिळतील. म्हणजे 9 मॅचेसमध्ये हे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 षटकात 28 धावा झाल्यात. पलक्ष 11 संघ जो प्रथम बॅटिंग करतोय विनोद केने साहेबांचा संघ. मग इथून कमबॅक करेल का? विवेक आलेत गोलंदाजी करण्यासाठी तिसरं षटक घेऊन. 5 षटकांची मॅच आहे त्यामुळे तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे लक्षात घ्या. हा नियम खूप चांगला तुम्हाला पाहायला मिळते. 5 षटकांच्या मॅचमध्ये 5 गोलंदाज. त्यामुळे थोडीशी टीमची अग्नी परीक्षा असते. त्याच्यासाठी तुमच्याकडे जनरल ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू हवेत जे गोलंदाजी करतील, बॅटिंगही करतील. यानंतर मयंक 11 आणि चॅलेंज CC मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. इनिंग ब्रेकमध्ये जशी पहिली इनिंग समाप्त होईल दोन्ही टीमचे कॅप्टन मयंक 11 आणि चॅलेंज CC. इथे मात्र नरेंद्र बीट झालेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि पंचांचा इशारा आलाय वाईट +4. एकूण धावा मिळतील 5. स्पर्धा त्यामुळे आज ज्यांना बऱ्याच वेळा खेळायला मिळत नाही त्यांनाही आज त्यांचा खेळ दाखवण्याचा संधी असेल. आणि ज्यावेळी तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनंही तुम्हाला करणं गरजेचं आहे. वाईटचा पंजा आला आणि त्यानंतर हा चांगला कार्पेटच्या माध्यमातून फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे एक सिंगल मिळाली. चौतीस धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 34 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. अपोजिट टीम SR11 संघ सुद्धा तुम्ही पाहिलं. सचिन भोईर साहेबांचा संघ स्वतः इनॅक्शन मध्ये त्यांची बॅटिंग लाईनअप आपण एक नजर टाकली. प्रशांत भोईर आहेत राम त्यांच्या संघामध्ये. नरेंद्र सारखा सलामीवर फलंदाज. त्यामुळे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. त्यामुळे पलक्ष 11ला कमीत कमी 55-60+ जावं लागेल या मॅचमध्ये. 5 षटकांच्या मॅचमध्ये ऑलरेडी 34 झाले. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज विवेकचा वापर करण्यात आलेला आहे. चला काही करायची आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. इथे चेंडूवर टॅप केलंय. कल्याण म्हटल्यानंतर अंडरआर्म क्रिकेटमध्ये भरपूर खेळाडू कल्याणमधून तुम्हाला पाहायला मिळतात. कल्याण हे अंडरआर्म क्रिकेटसाठी भरपूर चर्चेत राहिलेले आहे. त्यामुळे अंडरआर्म टॅपचे फटके तुम्हाला पाहायला मिळतात. बॉक्स क्रिकेट असेल, अंडरआर्म सर्कल असेल. आमच्या करिअरची सुरुवात आम्ही ज्यावेळी समालोचन क्षेत्रामध्ये केली अंडरआर्म पासूनच केली होती. 35 धावा धापल कधी राहिलेत. सेकंडला भावेश आलेत. विवेकने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज थोडंसं शांत ठेवल्यानंतर पहिला पंजा आला होता. नाही पाहिजे फलंदाज बाद होणार आहे त्यामुळे अपीलही करू नका. लेग बायचा इशारा आलाय. 1 रन्स मिळाले. मंकड विकेट सुद्धा तुम्हाला मिळणार नाही लक्षात घ्या.
एकने धावसंख्या पुढे सरकली. 36 वरती ग्रामस्थ मंडळ चिकनगर आयोजित चिकनगर प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. चेक गोलंदाज या स्पर्धेत चालणार नाहीये, लक्षात घ्या. त्या गोलंदाजाला बाद केलं जाईल. तुम्ही असतील तरी वापर करू नका. हा चांगला चेंडू होता. इथे मात्र बीट केलंय. पहिल्यांदाच मला वाटतं उदय बीट झालेत या मॅचमध्ये. पहिला चेंडू त्यांच्याकडनं डॉट गेलाय. आत्तापर्यंत त्यांनी आक्रमक बॅटिंग केली या मॅचमध्ये. मात्र 5 ओव्हरची मॅच आहे. विवेक कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. 3च सिंगल विवेकने एक पंजा जरूर आला होता. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात भावेशने. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, लक्षात घ्या. आणि भावेश वेगाने धावले भरपूर. .38 38 धावा झाल्यात. सुरुवात चांगली केली आहे. टॉस गमावल्यानंतर पलक्षी 11 संघाने मात्र कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. हा एक बदल या स्पर्धेमध्ये करण्यात आलेला. सुरुवातीला विकेट टॉस आम्ही उल्लेख केला होता. बघा स्वतः संघ मालक सचिन भोईर काय फिल्डिंग केली बघा. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, त्यामुळे पाणी घेऊन जायचे. सर्वांसाठीच पाणी पुरवायचे, खेळाडूंसाठी सुद्धा, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. मैदानात आतमध्ये जातील राम आणि 3 खेळाडू बाहेर येतील. 2च बाहेर आलेत. एक खेळाडू अजूनही बाहेर तुम्हाला पाठवत. 2च बाहेर पाठवायचे का? 2च म्हणजे तुमच्याकडे खेळाडू किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. 14 असतील तर 2च, 15 असतील तर 3, लक्षात घ्या. 3 षटकांचा स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचतोय 39. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. पाण्याची मागणी केली आहे. खेळाडूंना पाणी पुरवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. लीग स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. प्रथम चषक तुम्ही पाहतायत कुमार प्रशांत रणधुर भोईर यांच्याकडनं. द्वितीय क्रमांक चषक तुम्ही पाहतायत निशाल श्रीनाथ पाटील यांच्याकडनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि फलंदाज चषक तुम्ही पाहतायत श्री विद्याधर केने यांच्याकडून. मालिकावीर आणि कूलर तुम्ही पाहतायत जगदीश विष्णू भोईर यांच्याकडून. तुळशीचे रोपटे तुम्ही पाहतायत संदीप नहेरे साहेबांकडनं. प्रत्येक मॅचला सामनावीर चषक आपण पाहतोय प्रमोद पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. ऑरेंज आणि पर्पल कॅप्स आपण पाहतोय परांगर पवार. परांगर पवार हे नाव अंडरआर्म क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेले आहे. बॉलर्स नेम ऋग्वेद. बघा ज्या खेळाडूचे जास्त धाबा असतील त्याच्या डोक्यावरती सुद्धा एक कॅप येईल. चिकनगर प्रीमियर लीग मध्ये ज्या गोलंदाजी जास्त विकेट असतील त्याच्याही डोक्यावरती एक कॅप येईल. या स्पर्धेसाठी संपूर्ण बॉल्स तुम्ही पाहतायत सुनील राजाराम भोईर आणि शालिक नकुल भोईर यांच्याकडून. जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी आपण मध्ये विनोद केने, योगेश भोईर आणि हरेश केने, अर्थात आपल्या सर्वांचा लाडका पिंट्या. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी टॉवर फॅन आहे स्वर्गीय शंकर राघव भोईर यांच्या स्मरणार्थ योगेश भोईर यांच्याकडून आपण पाहतोय.
त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शूज आहेत स्वर्गीय दशरथ मुरलीधर भोईर यांच्या स्मरणार्थ निलेश भोईर यांच्याकडून. आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी टॉवर फॅन आपण बघतोय स्वर्गीय मुरलीधर पांडुरंग भोईर यांच्या स्मरणार्थ श्री रामदास मुरलीधर भोईर यांच्याकडून. यूट्यूबची व्यवस्था आपण बघतोय कुमार सूरज भोईर व कुमार कुणाल राजाराम म्हात्रे बदलापूर. 10 क्विक लाईव्ह तुम्ही पाहताय. इथे फटका सुंदर आहे मात्र रामचा जजमेंट चांगला आहे त्यामुळे विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद होईल. जो फलंदाज या स्पर्धेमध्ये धावा बनवता उदयला माघारी परतावं लागेल. महत्वाची विकेट रुद्रेकच्या खात्यामध्ये. बॅटिंग केली. आणि इथे बघा फलंदाज आपण पाहतोय आदित्य आले आणि परत सुद्धा गेले. आल्या पावली माघारी भरतले बघा. चेहऱ्यावरती जरूर त्यांच्या आनंद. आणि विनोद केने साहेबांकडून सुद्धा 500 म्हणजे 1000 मिळू शकतात ऋग्वेदला जर हॅट्रिक पूर्ण केली तर. श्रीकांत भोईर आले बॅटिंग करण्यासाठी. ऋग्वेद हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणि हॅट्रिक पूर्ण झाली तर तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतो. प्रेक्षणीय मॅचसाठी सुद्धा आपण पाहिलं तर श्री निलेश श्री पांडे यांच्याकडनं प्रेक्षणीय मॅचचा चषक तुम्ही पाहतायत. पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय देवांश एकाकी चिकनगार यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विशेष सहकार्य आपण मध्ये कैलास भोईर साहेब उद्योगपती, नितीन दळवी साहेब कल्याण शहर सचिव, राजू केने साहेब उद्योगपती, महेश भोईर साहेब उद्योगपती, सचिन बबन भोईर साहेब, गणेश केने साहेब, राकेशजी भोईर साहेब, प्रसादजी भोईर, शालिक भोईर साहेब, साई पालके चिकनगर कार्याध्यक्ष आहेत. हॅट्रिक बॉल होता मात्र फलंदाज पायचीत बाद होणार नाहीये. आणि त्यानंतर सुनील राजाराम भोईर या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या प्रीमियर लीगसाठी आम्हाला सहकार्य केलेले आहे. आणि त्यांचा उल्लेख वारंवार होणंही गरजेचं आहे. त्यांच्याचमुळे ही स्पर्धा यशस्वी होईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये श्रीकांत स्ट्राईक एंडला आहेत. पहिल्या बॉलवरती थोडंसं शांत ठेवलंय. हाही चांगला चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ऋग्वेदच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. 3 षटकात 39 होत्या. पलक्ष 11 टीमच्या मध्ये तो संघ आता थोडासा शांत आहे. जिथून उदय बाद झाले त्यामुळे जणू काय असं वाटतं की नजर लागली की काय उदय बाद झाल्यानंतर. इथे फटका चांगला आहे. सरळ बॅटने खेळत आहेत. लॉंग ऑनवरनं प्रशांत वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळाल्यात. सुरुवातीला मानस नव्हतं श्रीकांतचं. कदाचित त्यांना एकच रन्स घ्यायची होती. मग प्रशांत भोईर तिथे थोडीशी त्यांची मिस फिल्डिंग झाली त्यामुळे त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झाले. 41 रन झालेत. योगेश शेठ भोईर यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. नाही थोडेसे उशिरा आलेत. षटक संपलेली होऊन गेले. हृदयला असं वाटलं कदाचित व्हाईट बॉल दिलाय का. काय गोलंदाजी केली बघा हृदयने. चला फिल्डिंग लगेच लावा नरेंद्र. 5 ओव्हरची मॅच आहे. शेवटचं षटक आहे. 2च धावा दिल्या आणि 2 महत्वाच्या विकेट घेतल्यात. आदित्य आल्या पावली माघारी परतले. धावा 41 झाल्यात पलक्ष 11 टीमच्या. आणि त्यांना फाईट करतोय तो सचिन भोईर साहेबांचा संघ SR 11. पुढची मॅच मयंक 11 आणि चॅलेंज CC कॅप्टन रेडी राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. नाही अध्यक्ष चषकमध्ये असं वाटलं हरेश केने बेस्ट बॅट्समन तुम्ही ठराल. मात्र 6 रननी तुम्ही मागे राहिले.
80 रन्स तुमचे होते आणि 86 विजय मात्रेचे होते कोळेगावच्या. 2 वेळा नक्कीच जो जास्त धावा करेल त्याच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जास्त विकेट घेईल त्याला पर्पल कॅप सुद्धा मिळेल गोलंदाजाला. नाही, अध्यक्ष चषकमध्ये सलग 2 मॅचेसमध्ये हरेश केने पायचीतच बाद झाली. मात्र चिकनगर प्रीमियर लीगमध्ये पायचीत बाद नसणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हरेश केनेला फायदा आहे आणि त्यांनी सांगितलं LBW नसेल. बऱ्याच वेळा त्यांना पायचीच्या स्वरूपात पकडलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. मंगेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रथमेश ओके, प्रथमेश 5 ओव्हरची मॅच आहे. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत, लक्षात घ्या. 3 षटकांतर तुमचे एक्स्ट्रा खेळाडू जे असतात ते बाहेर येतील, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे खेळाडू मैदानात जातील. हा नियम कंपल्सरी लक्षात घ्या. जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते बाहेर असतील मात्र ते 3 षटकांतर मैदानाच्या आतमध्ये जातील. फुलटॉस आहे, उंच गेलाय आणि त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आज आपण मला जवळजवळ 7 एप्रिल आणि 7 एप्रिलला प्रीमियर लीग स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चिकनगर प्रीमियर लीग 47-47 धावा झालेत. शेवटचं षटक आहे. सलामी आलेला फलंदाज भूषणच्या बॅटमधून भावेशच्या बॅटमधून षटकार आलाय. आणि इथे काय घडलंय, फिल्डिंग खराब आहे प्रशांत भोईरची. धावा 4 बेदील चौकार. प्लेट पहिल्याच मॅच मध्ये 50 धावा पूर्ण झाल्या. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण पलक्ष 11 टीमचं. 51 धावा धापालको दिला आलेत. राम थोडेसे नाराज दिसत कारण फिल्डिंग खराब झाली. जिथे 1 धाव होती तिथे 4 मिळालेत. भावेशच्या खात्यामध्ये पहिला चौकार. 1 षटकार त्याने ठोकलाय पहिल्या बॉलवरती. त्यामुळे धावा 51 झाल्यात. कंपल्सरी चेसिंग आहे. 1-1 रन्स तुमच्यासाठी महत्वाची आहे. इथे फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. धावा 4 मिळतील चौकार. धावा 1 मिस फिल्डिंग आणि त्यानंतर हा दुसरा चौकार. 55 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टॉससाठी उपस्थित राहायचे मयंक 11 आणि चॅलेंज CC दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. एका बाजूला राहुल केने तुम्ही बघू शकाल. पुढच्या मॅच मध्ये बॅट थोड्याशा चेक केल्यात राहुल केने यांनी पुढच्या मॅच साठी. इथे नो बॉल घोषित केलाय. दोन धावा इथे पूर्ण केल्यात आणि नो बॉल आहे. एकूण 3 मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. फिल्डिंग चांगली आहे. अठ्ठावन्न धावा झाल्यात आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. हाई चेंडू कार्पेटच्या साइडने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक राम आहे तिथे आणि फलंदाज श्रीकांत रनआउट. 1 रन्स मिळेल पलक्ष 11च्या खात्यात. बॅट्समन मैदानात दाखल झालेत. शुभम गणेश 59 धावा झालेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि इथे धावा 4 मिळतील. फिल्डिंग खराब आहे.
SR11 टीमची धावा 4 मिळतील चौकार. धावा 9 ते आता धावा खोऱ्याने आल्या. चौथ्या षटकात ऋद्वेकने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र त्याच्यावरती पाणी फेरलंय शेवटच्या षटकांमध्ये. नाही, इनिंग समाप्त झालेली आहे. धावा झालेले तर 64 धावा झाल्यात आणि 65 धावांचा पाठलाग करायचा. SR11 संघाला 65 धावा चेस करायचे. तत्पूर्वी टॉस करूया. मयंक 11चे कॅप्टन या आणि चॅलेंज CC मध्ये टॉस केला जाईल. शालिक भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. शालिक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. पुढची मॅच 5 षटकांची असेल. मयंक 11 आणि चॅलेंज CC. आता 65 धावा नरेंद्र पाटील यांच्या टीमला चेस करायच्या आहेत. SR11 टीमला अशक्य असं काही नाहीये. क्रिकेटमध्ये 5 गोलंदाज वापरायचे आहेत, त्यामुळे धावा चेस होतील, प्रयत्न करावे लागतील. चला, दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. मयंक 11 आणि चॅलेंज CC. शालिक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस करणार होता, पण 5 ओव्हरची मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. आणि 2 षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे, 2 षटकांतर जुना दिला जाईल. चॅलेंज CCने टॉस जिंकलाय, म्हणजे राहुल केनेने टॉस जिंकल्यानंतर बघा किती आनंद झाला त्यांना. फिल्डिंग घेतली त्यांनी, त्यामुळे मयंक 11ला बॅटिंग करायचे पुढच्या मॅच मध्ये. शालिक भोईर साहेबांचा सत्कार सुद्धा केला जाईल. तर या शालिक भोईर साहेब यायचे, आपला सत्कार इथे केला जाईल. शालिक भोईर साहेबांना विनंती असेल आपण यायचे, आपला सत्कार होईल. शालिक भोईर साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. दुसऱ्या सत्रामध्ये विनायक आपल्यासोबत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि पुढच्या मॅचमध्ये ते इन ॲक्शनमध्ये सुद्धा असतील. सचिन भोईर साहेबांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. निलेश योगेश भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते शालिक भोईर साहेबांचा सत्कार करायचा आहे. अतिथी देव भव, आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान केला होतोय. पुढच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मयंक 11 आपली बॅटिंग आहे, लक्षात घ्या, कारण टॉस जिंकलाय तो चॅलेंज CC कॅप्टन राहुलने. शालिक भोईर साहेबांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला होतोय योगेश भोईर यांच्या शुभ हस्ते. आणि लगेचच आपल्यासोबत जोडले जातील विनायक यांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल. एक नवोदित समालोचक आहेत, येणाऱ्या काळामध्ये चांगलं समालोचन ते करतील, या शुभेच्छा आमच्या त्यांच्या सोबत असतील. हॅलो, धन्यवाद नितीन कालन सर. तर आता SR11 या संघाला जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. तर बघूया कशा प्रकारे धावांचा या ठिकाणी पाठलाग होईल, का पलक शिलवन या धावांचा बचाव करेल. पहिलाच सामना 5 षटकांचा सामना असेल. चला, जास्त वेळ घेऊ नका. पलक शिलवन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला, पलक शिलवन जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. 25 मिनिटांचा अवधी असेल 5 षटकांसाठी. याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. SR11 तर्फे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज नरेंद्र पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज राम पाटील. 65 धावा तुम्हाला या ठिकाणी बनवाव्याच लागतील.
आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम केने तयार. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. 65 धावांच्या लक्ष्याचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक घेऊन पलक इलेव्हन तर्फे गोलंदाज शुभम केने, स्ट्राईक एंडला फलंदाज नरेंद्र पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज राम पाटील. आणि एक खेळाडू स्लिपला कंपल्सरी असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि स्टार्ट घेताना सर्कलच्या आतून स्टार्ट घ्यायचा आहे. पलक इलेव्हन लक्ष असू द्या. चला पहिला चेंडू घेऊन शुभम केने गोलंदाजी मार्कवर 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावांनी संघाचं खातं खोललंय नरेंद्र पाटील यांनी. पाटील यांच्या बॅटमधून 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. झेलची संधी आहे आणि पोचला नाहीये खेळाडू झेलपर्यंत. आणि 2 धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचितच्या स्वरूपात बाद. पहिला धक्का SR11 या संघाला धावचितच्या स्वरूपात. आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज प्रशांत भोईर, एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर SR11 संघातर्फे प्रशांत भोईर. पंचवीस मिनिटांचा अवधी असेल याची नोंद घ्यायची गोलंदाजी करणाऱ्या संघाने 5 षटकांसाठी. सुंदर असा फटका आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. आल्या आल्याच प्रशांत भोईरच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार आणि आता येतोय तो प्रशांतच्या बॅट मधून षटकार. धावपलकर धाव लागल्यात त्या 15. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 15 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. नो बॉल आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल प्रशांत भोईर यांच्यासाठी. गोलंदाज थोडासा दबाव महसूस करतायत. फ्री हिट असेल. दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. फ्री हिट आहे. बॅटची कडा घेतली आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मयूर केने यांच्या माध्यमातून. मिळेल फक्त एकच धाव.
धावपलकार धाव लागल्यात त्या 17 आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज राम पाटील. मयूर केने, युजवेंद्र चहल सारखी त्यांची शैली आहे. आणि राम पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहे. षटकार मारल्यास हरीश केने यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. सुंदर असा फटका आणि चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार, चौकार. चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकर धाव लागल्यात त्या 21. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य पाटील. सुंदर असा फटका फाईन लेगच्या दिशेने, मयूर केने चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. सुपला शॉट. प्रशांत भोईर यांनी आक्रमण चढवलंय. चौकार. चौकारानं स्वागत केलंय आदित्य पाटील यांचं. रिवर्सच्या माध्यमातून झेलची संधी आहे आणि ती मात्र गमावली आहे. इथे प्रशांत भोईरला दिलंय जीवनदान. मिळेल फक्त एकच धाव. आता या जीवदानाचा फायदा प्रशांत भोईर कशा प्रकारे मिळवतील बघूया. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आदित्य पाटील. नक्कीच निर्धाव चेंडूची समाप्ती. डॉट बॉल. सव्वीस धावपलकर लागल्यात. दिशेपासून भरकटलाय. अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. 27 धावपलकर लागल्यात. पहिल्या षटकात 21 होत्या आणि याला 6 धावा आल्यात. 3 चेंडू 27. सुंदर असा चेंडू. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. चार चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत राम पाटील. पुन्हा एकदा दिशेपासून भरकटतोय गोलंदाज. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. पॉइंट क्षेत्रामध्ये कटचा लाजवाब फटका. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. राम पाटीलच्या बॅटमधून येतोय तो चौकार.
3 षटकारांसाठी योगेश भोईर साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी नुपूर स्पोर्ट्स देवेश विक्रम भोईर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विनोद किनी साहेबांकडून देखील षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि तसेच सचिन भोईर साहेब उद्योगपती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ चिकनगर यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आणि शिवांश 11 चे ओनर आहेत ते सचिन भोईर साहेब. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकार 10 लागल्यात त्या 32. मयंक 11चे खेळाडू स्टेटशी संपर्क साधायचा आहे. अभिमते आपल्याला बोलवत आहेत. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 11च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील SR 11 या संघाला. चला तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उदय. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत. झेलची संधी आहे आणि पुन्हा एकदा प्रशांत भोईर यांना मिळालंय जीवदान. दुसऱ्यांदा दिलंय जीवदान. आता प्रशांत भोईर यांना 2दा जीवदान दिलंय. बघूया कशा प्रकारे त्या जीवदानाचा फायदा घेत आहेत. आता कॅच सोडली का मॅच सोडली याचं उत्तर येणाऱ्या 3 षटकात मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज राम पाटील. पॉइंटच्या दिशेने लाजवाब फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि मिळेल ती फक्त 1च धाव. चौतीस धाव धावपलकर लागल्यात. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत भोईर. सुंदर असा फटका आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. झेल सोड. आता 15 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे SR 11 या संघाला जिंकण्यासाठी. बघूया आता प्रशांत भोईर कशा प्रकारे फलंदाजी करतायत. चला जास्त वेळ घेऊ नका पलक 11. चला जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि तेच उत्तर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. पारितोषिक मिळेल. संधी आहे. बघूया षटकार लगावतायत का प्रशांत भोईर. पुन्हा एकदा झेलची संधी आहे पण तिथे कोणताच खेळाडू नाहीये आणि 2 धावा मिळतील. राम पाटील तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत पण प्रशांत भोईर हे पोचलेले नाही आहेत.
मिळतील त्या फक्त 2च धावा आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 48. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा योग्य उत्तर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सदोतीस धावांवर नाबाद खेळतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रशांत भोईर यांच्यासाठी. झेल सुटलाय आणि त्याचं योग्य उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रशांत भोईर. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात शुभमने पॉवर प्लेच्या 21 धावा खर्च केल्या. आदित्यने दुसऱ्या षटकात 11 धावा खर्च केल्या आणि उदयने तब्बल 22 धावांचं महागडं षटक हाताळलं. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 54. स्ट्राईकला फलंदाज राम पाटील. सुंदर असा फटका आणि मिळेल फक्त 1च धाव. स्ट्राईक एंडला फलंदाज आता प्रशांत भोईर. येणारे चेंडू 11 आणि गरज असेल ती 10 धावांची जिंकण्यासाठी. बघूया प्रशांत भोईर कशा प्रकारे फलंदाजी करतायत. 37 धावांवर नाबाद खेळतायत. फुल टॉस आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आहे आणि फलंदाज प्रशांत भोईर यांची खेळी समाप्त. लागतोय तो दुसरा धक्का SR11 या संघाला. विवेक भिसे. 10 चेंडू आणि 10 ची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. हा या स्पर्धेचा नियम आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. त्यामुळे 10 चेंडू 10 धावा बनवाव्याच लागतील. स्ट्राईक एंडला फलंदाज 4थ्या क्रमांकावर विवेक भिसे. 10 चेंडू 10 धावा बनवायच्या आहेत. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतायत अरुण भोईर.
सुंदर असा चेंडू, चेंडू पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून जातोय आणि डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची समाप्ती. एक एक डॉट बॉल इथून फलंदाजावर दबाव वाढवेल आणि एखादा मोठा फटका गोलंदाजावर दबाव वाढवेल. आणि चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये, एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. लागतोय तो तिसरा धक्का SR11 या संघाला. क्रमांकावर नवीन फलंदाज प्रथमेश. येणारे चेंडू 8 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 10 धावांची. चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. आतापर्यंत 4 चेंडू अरुण भोईर यांनी सुरेख हाताळलेत. असं वाटलं होतं SR11 हा सामना सहजासहजी जिंकेल, पण अरुण भोईर यांनी काय गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू हाताळत असताना अवघी एकच धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना माघारी पाठवलंय. फुल टॉस चेंडू होता, दिशा दिली आहे फक्त. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळेल त्या फक्त 2 धावा. सुंदर असा प्रयत्न उदयच्या माध्यमातून त्या ठिकाणी झेलचा झाला, पण चेंडू खूपच त्यांच्यापासून दूर होता आणि 2 धावा. षटकात आणि येणारे चेंडू 6 आणि गरज असेल ती 7 धावांची जिंकण्यासाठी SR11 या संघाला. आणि ऋग्वेदने देखील 4थं षटक हाताळत असताना अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि तशीच गोलंदाजी प्रत्युत्तर देत असताना अरुण भोईर यांनी केली आहे. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश. संघनायकाने विश्वास दाखवलाय गणेशवर या 7 धावांचा बचाव करण्यासाठी. जरा जास्त वेळ घेऊ नका पलक 11, अन्यथा पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. आता अजूनही आपल्याला पुढे सामने खेळायचे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज राम पाटील. सहा चेंडू आणि 7ची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश. स्ट्राईक एंडला फलंदाज राम पाटील. आता बघूया राम कशा प्रकारे फलंदाजी करतायत. सुंदर असा फटका आणि तितकाच चांगला प्रयत्न आणि चौकार. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू. सुंदर असा प्रयत्न पण फलंदाजीतनं आपली जादू दाखवण्यासाठी आलोय आणि चौकार लगावलाय राम पाटील यांनी.
सुंदर असा फटका ऑन साईडला आदित्य आहेत. बघूया 2 धावेचा प्रयत्न होतोय का. धावचीची संधी आहे आणि राम पाटील तितक्याच वेगाने सुरक्षित क्रीजमध्ये 2 धावा पूर्ण करतायत. चार चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. ही 1 धाव इथून तुम्हाला बनवावीच लागेल. सामना बरोबरीत झालाय. 1 धावेची गरज आहे. बघूया गणेश काय करतायत. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न आणि धावचीची संधी आहे आणि राम पाटील काय चालाक क्रिकेट खेळतायत. 1 धाव बनवली आणि अशा प्रकारे SR11 हा संघ या ठिकाणी विजयी झालाय. चला हस्त आंदोलन करायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये हात मिळवायचे आणि मगच बाहेर यायचंय. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार प्रशांत भोईर, ज्याने 12 चेंडूंचा खेळ खेळत असताना 37 धावा धावफलकावर कुठल्यात. तर प्रशांत भोईर यांना विनंती आहे की या आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि यापुढील होणारा सामना चायलेंज CC विरुद्ध मयंक 11. चायलेंज CC या संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.